हा लाईनमन ना, अमोल लाईनमन जाता तिकडे. अमोल, संकेत, अक्षय. आता या ठिकाणी निवे खुर्द 11 वर्सेस सोंबा 11 बेलारी. हा पहिल्या राऊंड मधला शेवटचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय. कृपया आपण त्वरित या सामन्याला सुरुवात करायची आहे. अंपायर महेश आणि सूरज या ठिकाणी त्वरित या सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण इथून पुढे सर्व आपल्याला सामने अजून पेंडिंग आहे ते लवकरात लवकर खेळवायचे आहेत. या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. दीपक साळुंके. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. सोंबा 11 संघ या ठिकाणी फिल्डिंग साठी मैदानामध्ये उतरलाय आणि निवे खुर्द 11 संघाकडून दिनेश आणि प्रकाश ही जोडी या ठिकाणी या पंचकृषीमध्ये सातत्याने या टुर्नामेंटसाठी एक चांगली अशी फलंदाजी या टीमसाठी करत असतात. आणि आजही ते आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा ओपनिंग फलंदाजी करत असताना दिसत. तरी पण पाहूया फलंदाजी कोणत्या पद्धतीने या ठिकाणी करतायत. या ठिकाणी दिनेशला पहिला चेंडू काहीसा समजलेला नव्हता. चेंडू या ठिकाणी बॅटच्या दिशेने कटवलं जातं, परंतु धाव मिळत नाही. एकही धाव या चेंडूवर मिळालेलं नाही परवाडी संघाला. या ठिकाणी पहिलं षटक तुषार या ठिकाणी बेलारी सोंबा 11 संघाकडून घेऊन येतोय. तुषार याचा पुढचा चेंडू दिनेशाला. दिनेशाने लेग बायच्या स्वरूपात हा चेंडू कटवलेला आहे. मला वाटतं पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे 4 धावा या ठिकाणी निवे खुर्द संघाला 4 धावा मिळतात. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती 4, बिनबाद 4. भाई काय टाइमपास करतो तू? अजून घेतो यार, तो वैतागला मग काय यार, एक तास झाला बघ ना. तू बोल ना काय बघतोय ना काय यार, तुम्ही एक तास झाला म्हणजे मला किती बाजूला बसला माझी किती विचारतो. दोन काय बोलतो बघ, 3 वाजून गेले. अरे हो सांगितलं महेश. हॅलो. या ठिकाणी पहिले षटक तुषार घेऊन आला. दिनेशाने ऑफसाईडच्या दिशेने चेंडू कटवलेला आहे. मला वाटतं पुन्हा एकदा चौकार जातोय. पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत. या ठिकाणी लाईनमन म्हणून अमोल शिवगण. कोणत्या दिशेला आपण कुठे गेला तो? हा तिकडे. हा इकडे बाबू गेला. इकडे कोण आहे? तू गेलास ना, जा बोलव, तुला जा फोन करतो. इकडे जा. पुन्हा एकदा दिनेशाने सुंदर असा चेंडू कटवला होता. 3 चेंडूवर 3 चौकार. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते निवे खुर्द 11 संघाकडून. दिनेश याच्या बॅटमधून 3 चेंडू आणि 3 चौकार. धावसंख्या होते ती 12. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ चालू आहे. निवे खुर्द 11 वर्सेस सोंबा 11 बेलारी या दोन्ही संघामध्ये हा सामना चालू आहे. आपण कोणताही जास्त उशीर न करताना त्वरित या ठिकाणी सामना आपण संपवायचा आहे. आणि मला वाटतं सुंदर असा चेंडू फेकला गेला होता. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. या ठिकाणी कोणतीही धाव मिळत नाही फलंदाजाला आणि धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ होत नाही. धावसंख्या होते 12. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. तुषार याचा पुढचा चेंडू दिनेशाला. या ठिकाणी दिनेश कशा पद्धतीने या चेंडूला उत्तर देतो. या ठिकाणी मला वाटतं भीम संघर्ष क्रिकेट टीम बेलारी आयोजित बेलारी पंचकृषी संलग्न मर्यादित पंचकृषी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आज या कामोडीच्या नौपाडा ग्राउंडवर दिबा पाटील ग्राउंड या ठिकाणी खेळवण्यात येत आहे. 16 टीमनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि या ठिकाणी दिनेशाने या सुंदर असा चेंडू कटवला होता, परंतु तोपर्यंत 1 धाव पूर्ण करता येते निवे खुर्द 11 संघाचे फलंदाज. धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निवे खुर्द 11 संघाची धावसंख्या होते ती 13, बिनबाद 13. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतो बेलारी सोंबा 11 संघाकडून. या ठिकाणी पॉवर प्लेचा चांगला वापर करून निवे खुर्द 11 संघाने एक समाधानकारक धावसंख्या उभी केलेली आहे. आणि मला वाटतं जशी याच होम ग्राउंडवर मागच्या झालेल्या टुर्नामेंटमध्ये दिनेश आणि प्रकाश यांनी नाबाद 45 धावांची खेळी करून हा सामना पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता, तीच जोडी पुन्हा एकदा याच ग्राउंडवर पुन्हा एकदा उतरलेली आहे. या सुद्धा
वेळी त्यांच्या टीमला एक अपेक्षा असेल की चांगली फलंदाजी करून संघाला विजयाच्या स्तरावर नेऊन ठेवतील, अशी जी एक टीमला अपेक्षा असेल. या ठिकाणी संघाचा दुसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय सोमबा इलेव्हन संघाकडून सचिन. एक चांगली गोलंदाजी, गुल्ल्यांच्या चेंडूवर नेहमीच एक दिशा घेऊन टाकणारी गोलंदाजी. आणि दिनेशाला हा चेंडू काहीसा समजला नव्हता, परंतु तो परत एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. निवेखुर्द इलेव्हन संघाला एक धाव मिळते आणि धाव संख्या होते 14, बिनबाद 14. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे, या सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी आमच्या आयोजित टीमकडून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत केलं जात आहे. ही स्पर्धा सकाळपासून तर आतापर्यंत जसं आपण या स्पर्धेला चांगलं सहकार्य दिलं आहे, तसेच यापुढे सुद्धा आपण या स्पर्धेचा चांगला आनंद घेऊन स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल असं या ठिकाणी आपण पुढे सहकार्य करायचं आहे. सचिन याचा पुढचा चेंडू आता मात्र स्ट्राईकसाठी आहे तो प्रकाश. प्रकाशच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले होते. याही मला वाटतं सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अशी त्याच्या टीमला एक अपेक्षा असेल. या ठिकाणी हा चेंडू एक सुंदर असा टाकला होता, परंतु चेंडू वाईट स्वरूपात अंपायर डिक्लेअर करतायत. अतिरिक्त धावमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 16, बिनबाद 16. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ करतो तो सोमबा इलेव्हन संघाकडून सचिन. आता मात्र स्ट्राईकसाठी तो दिनेश. पाहूया सचिनचा पुढचा चेंडू. दिनेश कशा पद्धतीने या ठिकाणी खेळतो आणि या चेंडूवर किती धावा काढतो. सचिन याचा हा पुढचा चेंडू. दिनेशाला मला वाटतं समजला नव्हता आणि मी मगाशीच म्हटलं होतं क्लीन बोल्ड या ठिकाणी घेतोय. सचिनला एक विकेट मिळते आणि निवेखुर्द इलेव्हन संघाचा एक चांगला असा फलंदाज दिनेश या ठिकाणी बाद होतोय. एक बाद, धावसंख्या 16. निवेखुर्द इलेव्हन संघाची एक बाद, धावसंख्या 16 होते. या ठिकाणी दिनेशची जागा घेण्यासाठी येतोय तो ऋतिक. कृपया आपण त्वरित बॅट्समनने या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपल्याला पुढील खूप सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. याची सर्व संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची. आपल्याकडे वेळेचं बंधन असेल. या ठिकाणी पुढील होणारे सामने आपल्याला जर लवकरात लवकर संपवायचे असतील तर सर्व टीमच्या कर्णधारांनी, सर्व खेळाडूंनी या ठिकाणी एक चांगलं असं सहकार्य करावं. या ठिकाणी ऋतिक येतोय दिनेशची जागा घेण्यासाठी. ज्या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ करतोय बेलारी सोमबा इलेव्हन संघाकडून सचिन. एक चांगली अशी गोलंदाजी या गोलंदाजाकडून वारंवार या बेलारी सोमबा इलेव्हन संघाला या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी देत असतो तो सचिन. सचिनचा पुढचा चेंडू. या ठिकाणी ऋतिक कशा पद्धतीने या ठिकाणी खेळतो, किती धावा या चेंडूवर या ठिकाणी काढतो ते आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. सचिन या ठिकाणी 10 ते 12 पावलांचा रनअप या ठिकाणी घेऊन टाकतोय आणि मला वाटतं सुंदर ऋतिकने हा चेंडू कडवलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण दीपक साळुंके टीमचे कर्णधार. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव तोपर्यंत निवेखुर्द संघाचे खेळाडू पूर्ण करतायत आणि धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या होते 17. एक बाद 17. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतंय. या ठिकाणी अंपायर थोडेसे काहीतरी नो बॉल, लेग अंपायरने या ठिकाणी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. नो बॉल, फ्री हिट आहे का? धाव संख्या होती ती 18. नाही. या ठिकाणी सचिनचा पुढचा चेंडू. प्रकाश या ठिकाणी खेळतोय आणि प्रकाशला काहीसा समजलेला नव्हता आणि मला वाटतं एक चांगला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. सचिन एक चांगली गोलंदाजी करताना सोमबा इलेव्हन संघासाठी एक सातत्याने स्वतःचे प्रयत्न, एक जबाबदारीची गोलंदाजी अशी या सचिनकडून पाहायला मिळते. ज्या ठिकाणी निवेखुर्द वर्सेस सोमबा इलेव्हन हा रोमांचक सामना या ठिकाणी पहिल्या फेरीतील हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून एक प्रत्येक संघाने एक चांगला अशी धावसंख्या उभी केलेली आहे. तशीच धावसंख्या या संघाकडून सुद्धा पाहायला मिळेल. या ठिकाणी सुद्धा बाउन्सर स्वरूपात चांगला चेंडू टाकला होता. काहीसा प्रकाशला समजला नाही. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. कोणतीही धाव या चेंडूवर मिळत नाही आणि या ठिकाणी धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ होत नाही. पाहूया प्रकाश या ठिकाणी आतापर्यंत निवेखुर्द इलेव्हन संघासाठी फलंदाजीसाठी उतरलेला आहे. त्याचा पुढचा चेंडू या ठिकाणी घेऊन येतो तो सचिन प्रकाशाला. आणि हाही मला वाटतं एकाच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांना क्लीन बाउंड केले ते सचिनने. एक चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते बेलारी सोमबा इलेव्हन संघाच्या या गोलंदाजाकडून. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
मला वाटतं 5 चेंडूमध्ये ज्याने 2 क्लीन बोल्ड केले आहेत आणि प्रकाशची जागा घेण्यासाठी येतो तो नितीन. धावसंख्या होते ती 18. दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ मार्गस्थ आहे. 18 धावसंख्या होते ती निवे खुर्द 11 संघाची. ज्या ठिकाणी पाहूया पुढील राहिलेल्या 2 षटकामध्ये निवे खुर्द 11 संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारतो हे आपल्याला शेवटच्या राहिलेल्या 12 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी सचिनाची प्रकाशाची जागा घेण्यासाठी आलेला तो नितीन. सचिनचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे तो नितीन. नॉन स्ट्राईक साठी तयार आहे तो ऋतिक. पाहूया सचिन या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि हाही मला वाटतं एक लेनच्या दिशेने खूप चांगला असा चेंडू फेकला गेला होता आणि मला वाटतं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. 2 बाद 18. ज्या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिलला होणाऱ्या 131व्या जयंतीनिमित्त भीम संघर्ष क्रिकेट टीम बेलारी बौद्धवाडी आयोजित बेलारी पंचक्रोशी संलग्न मर्यादित पंचक्रोशी क्रिकेटचे ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट सामने आज या दिबा पाटील ग्राउंडवर या भव्य अशा एक दिवस सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी आतापर्यंत 16 संघांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्याला ज्या ठिकाणी आता पाहायला मिळतोय. संघाचं तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो राजू आणि मला वाटतं खूप चांगला असा या ठिकाणी चेंडू टाकला होता. बॅट्समनला काहीच समजलं नाही. चेंडू बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या एक टप्पा पडून हातामध्ये जाते. कोणतीही धाव या ठिकाणी मिळत नाही निवे खुर्द 11 संघाला. पुढचा चेंडू घेऊन तयार आहे तो या ठिकाणी राजू. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. राजूचा पुढचा चेंडू आणि हाही मला वाटतं खूप चांगला असा चेंडू फेकला गेला होता. या ठिकाणी बॅटचे कट लागून विकेट किपरचा चेंडू हातामध्ये जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तिसरा धक्का या ठिकाणी निवे खुर्द 11 संघाला बसतोय आणि मला वाटतं धावसंख्येची पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जेवढी धावसंख्या प्रकाशन दिनेशने उभी केली होती त्याला कुठेतरी आवर घालण्यासाठी सोमबा 11 संघाचे एक चांगले गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत. नक्कीच या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगलं कमबॅक करत असताना सोमबा 11 संघाकडून गोलंदाजीमध्ये सातत्याने एक दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आता मात्र स्ट्राईक साठी आलाय तो स्वप्नील या ठिकाणी स्ट्राईक साठी आहे आणि या ठिकाणी राजू गोलंदाजी करतोय. पाहूया राजूचा पुढचा चेंडू. स्वप्नील याने खूप जबरदस्त असा कटवलेला आहे. मला वाटतं हा चेंडू या ठिकाणी षटकार एक लाजवाब षटकार या ठिकाणी निवे खुर्द 11च्या या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप वेळेनंतर मला वाटतं हा षटकार पाहायला मिळतोय. स्वप्नील मारला षटकार आणि या षटकाराच्या नंतर निवे खुर्द 11 संघाची धावसंख्या होती 24. 3 गडी बाद झाल्याच्या नंतर एक चांगलं कमबॅक या ठिकाणी संघासाठी करताना दिसतो स्वप्नील. राजूचा पुढचा चेंडू स्वप्नील याला आणि हाही मला वाटतं चेंडू या ठिकाणी या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. काहीसा फलंदाजाला समजलं नाही. कोणती या ठिकाणी चेंडूवर धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिरावली जाते आणि धावसंख्या होते ती 24. तिसऱ्या षटकातील काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. राजू या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि मला वाटतं हाही चेंडू ऑफसाइड खूप सुंदर असा कडवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय परंतु मला वाटतं हा चेंडू या ठिकाणी 1 बाउन्स मध्ये पकडला जातोय. तोपर्यंत या ठिकाणी एकच धाव पूर्ण होते. 2 ना एकच काढला त्याला मारला ना एकच जिथे 2 धावा या ठिकाणी गरजेच्या त्या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. अक्षय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सोमबा 11 संघाकडून आणि मला वाटतं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 25. नितीन या ठिकाणी स्ट्राईक साठी आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो राजू. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकतोय. काहीसा हा चेंडू समजला नव्हता आणि मला वाटतं चेंडू निर्धाव जातोय. षटक या ठिकाणी मला वाटतं समाप्त होतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. ज्या ठिकाणी भीम संघर्ष क्रिकेट टीम बेलारी बौद्धवाडी आयोजित ज्या ठिकाणी भव्य असं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आज पंचक्रोशी मर्यादित आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये तब्बल पंचक्रोशी 16 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. आतापर्यंत मला वाटतं हा शेवटचा राऊंड असेल आणि पुढे जे संघ आलेले आहेत
त्या संघाने आपण कृपया लवकरात लवकर पुढील सामने खेळायचे या तयारीने आपण या ठिकाणी सर्वांनी तयार राहायचंय. पुढील होणारा सामना गांगोबा प्रतिष्ठान मायनवाडी वर्सेस आकारदे निगवाडी आहे. पुढील होणारा सामना गांगोबा प्रतिष्ठान मायनवाडी वर्सेस आकारदे निगवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी टॉस साठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. ज्या ठिकाणी शेवटचा षटक घेऊन येतो तो सोमबा 11 संघाकडून सचिन. आणि मला वाटतं खराब क्षेत्ररक्षणावर थोडीशी एक अतिरिक्त धाव या ठिकाणी काढली जाते. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या या ठिकाणी होते ती 27. तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ चालू आहे. या ठिकाणी चालू असलेला सामना सोमबा 11 वर्सेस निवे खुर्द 11. एक चांगला असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो भर उन्हामध्ये. ज्या ठिकाणी हा चालू असलेला सामना शांततेच्या वातावरणामध्ये ज्या ठिकाणी निवे खुर्द 11 संघाकडून चांगली अशी समाधानकारक फलंदाजी पाहायला मिळते आणि तितकीच एक चांगली भेदक अशी गोलंदाजी सोमबा 11 संघाकडून पाहायला मिळते. हा मला वाटतं चेंडू कायसा ज्या ठिकाणी फलंदाजाला समजलेला नाही आणि मला वाटतं हा चेंडू वाईट स्वरूपात या ठिकाणी अंपायर घोषित करतायत. 2 धावा या ठिकाणी निवे खुर्द 11 संघाला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29. धावसंख्या होते 29. तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ चालू आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि मला वाटतं निवे खुर्द 11 संघाच्या आतापर्यंत 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. आणि एक सिनियर खेळाडू म्हणून सचिन पवार मला वाटतं फलंदाजीसाठी तयार आहेत की ज्यांची फलंदाजी आपल्याला पाहण्यासाठी ज्या ठिकाणी खूप लांबून प्रेक्षक येतात परंतु मला वाटतं त्यांना अजून संधी मिळालेली नाही. तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ चालू आहे. सचिन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. फलंदाजी करतोय तो स्वप्नील याने हा सुंदर असा चेंडू कळवला मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण परंतु हा चेंडू क्षेत्ररक्षणाला पकडला जाणार नाही आणि तितकाच एक सुंदर असा ग्राउंड शॉट स्वप्नीलच्या बॅट मधून हा सुंदर असा ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतात निवे खुर्द 11 संघाला. पहिल्याच मला वाटतं दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नीलने षटकार मारला होता. आता तिसऱ्या षटकामध्ये चौकार पाहायला मिळतोय. एक जबाबदारी केली या ठिकाणी स्वप्नील खेळत असताना दिसतोय. सचिनचा पुढचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय आणि मला वाटतं हा चेंडू अंपायर वाईट डिक्लेअर करतायत. धाव संख्या होते 35. धाव संख्या होते 35. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे सचिन याचे आणि मला वाटतं हा चेंडू या ठिकाणी एक चांगला असा फेकला होता परंतु फलंदाजाला समजला नाही. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय आणि मला वाटतं कोणती धाव या चेंडूवर मिळत नाही. गांगोबा प्रतिष्ठान मायनवाडी प्रदीप साप्ते अजित गुरव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित या ठिकाणी माईकशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅटमधून सुंदर असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वप्नीलने आतापर्यंत दुसरा षटकार या सामन्यामध्ये मारलेला आहे आणि एक निवे खुर्द 11 संघाला एक चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे. मला वाटतं 4 षटकांच्या समाप्तीनंतर निवे खुर्द 11 संघाची धावसंख्या 41 होते. 41 या ठिकाणी बनवलेले आहे. 41 रन बनवले आहेत आणि 42 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय ते सोमबा 11 संघासाठी. कृपया आपण त्वरित या ठिकाणी निवे खुर्द 11 संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कृपया जरा त्वरित आपण जरा फास्ट यायचं आपण जरा स्टेजचे कारण पुढील आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. अंपायर बॉल अंपायर महेश दिनेश सुजल हा दा सुजल तो पंकज लागे ज्या हालात ना प्रदीप साहेब कुठे आहे प्रदीप साहेब आले बघा इकडून दादा दादा टॉर्च उडवतो खाली कॉइन आहे का कॉइन आहे तुझ्याकडे
या ठिकाणी पहिल्या राऊंडच्या नंतर जो दुसरा राऊंड या ठिकाणी खेळला जाणार आहे तो आकारते निगुवाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आले आहेत अजित गुरव आणि मायनवाडी संघाचे प्रदीप साप्ते टच करून घ्या आपण दिनेश जाधव यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजित गुरु आणि प्रदीप साप्ते यांनी जरा वरती स्टेजवरती यायचं आहे. टॉच उडून तुम्ही यायचं. दिनेश जाधव यांनी त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दिनेश जाधव प्रकाश राणे आपली फिल्डिंग तयार करायची आहे. बॅट्समन दोन्ही आलेले आहेत मैदानामध्ये. सर्व टीमचे जे कॅप्टन जिंकलेले आहेत त्यांनी स्टेजवरती यायचे आहे. सर्व टीमचे विन कॅप्टन यांनी स्टेजवरती यायचे आहेत. सामना त्वरित चालू करायचा आहे. बॉल सोमवार 11 संघासाठी 42 टार्गेट दिलेले आहे. दिनेश जाधव दीपक साळुंके आणि सचिन साप्ते सोमवारचे दोन धडाचे कार्यकर्ते. निकेश सावंत यांनी स्टेजवरती यायचे. निकेश सावंत यांनी स्टेजवरती यायचे आहे. अंपायरने सामना त्वरित चालू करायचा आहे. अंपायरचा पहिलाच बॉल व्हाईटचा इशारा. निकेश सावंत आपण त्वरित स्टेजवरती यायचे आहे. कमिटीचे कार्यकर्ते दुसराही बॉल वाईड.
दोन्ही बॉल वाईट. आपल्याला खूप लेट झाले आहेत. सामना त्वरित संपवायचा आहे. सुंदर अशी बॉलिंग. दिनेश जाधव अशी सुंदर अशी बॉलिंग दीपक साळुंके यासाठी. सुंदर बॉल असा. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा अंपायरने दिलेला आहे. अतिरिक्त रन सोमबा इलेव्हन साठी. सोमबा इलेव्हनची धाव संख्या झालेली आहे 3. हॅलो. आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. फ्री हिट वरती विकेट गेली होती, पण फ्री हिट असल्यामुळे ती विकेट देण्यात येत नाहीये. पहिल्या षटकाचा सामना या ठिकाणी चांगल्या प्रकारे टोलला चेंडू दीपकच्या बॅट मधून. एक धाव संख्या पूर्ण करतात दीपक सोमबा संघाकडून. आणि निवेकृत 11 संघाकडून प्रथम गोलंदाजी करून घेऊन आले ते दिनेश जाधव. दिनेश जाधव निवेकृत 11 संघाकडून पहिला वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन आला तर दिनेशच्या 42 धाव संख्याचा आव्हान या ठिकाणी आहे ते आमच्या मंगळपूरची संभायलन संघाला या ठिकाणी 42 धावांचं आव्हान या ठिकाणी दिले ते. संभायलन संघासाठी आणि पुढील चेंडू दिनेशचा या ठिकाणी आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये मिळतोय तो वाईट धावा. संघाची धाव संख्या झाली ती 5. संघाची धाव संख्या झाली 5. 42 धाव संख्येचं आव्हान उद्दिष्ट घेऊन उतरले ते संभायलन संघाचे खेळाडू. स्ट्राईक वर आहे तो तुषार आणि दीपक. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू. 5 धाव संख्या झाली पहिल्या षटकामध्ये आणि हा दुसरा पुढील चेंडू तोही जातोय वाईट. अवंतरच्या स्वरूपामध्ये संघाची धाव संख्या हलती ठेवतात ते बेलाडचे खेळाडू. संघाची धाव संख्या झाली 6. कोण आपला दिनेशचा पुढील चेंडू या ठिकाणी चांगल्या प्रकारे टोलण्याचा चेंडू तुषार कडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. एक धाव संख्या पूर्ण केली. दुसरी धाव संख्या घेण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी होतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते निवेकृत 11 संघाकडून. दिनेशचा पुढील चेंडू अवांतर धाव संख्येनंतर चांगल्या प्रकारे अचूक मारा करतोय दिनेश, परंतु त्याला चांगल्या प्रकारे प्रतिरोध करतायत ते संभायलन संघाचे खेळाडू. संभायलन संघाचा खेळाडू तुषारसाठी हा दिनेशचा पुढील चेंडू आणि हा या सेकंड टोला चेंडू चांगल्या प्रकारे टोललाय. सीमारेषेवर जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेलबाद होतोय तो तुषार. चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि निवेकृत 11 संघाकडून. आणि झेलबाद होतो तो दीपकच्या बॅट मधून निघाला हा चांगल्या प्रकारे उंच असा चेंडू, परंतु झेल घेतोय तो निवेकृत 11 संघाचा खेळाडू. मला वाटतं पहिला फलंदाज या ठिकाणी पेलून मध्ये परततोय. सागर आणि तुषारसाठी दिनेशचा पुढील चेंडू. 6 धाव संख्येनंतर हा तुषारचा पुढील चेंडू चांगल्या प्रकारे टोलवतोय, परंतु या ठिकाणी त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय निवेकृत 11 संघाकडून. तरी सुद्धा 2 धाव संख्या चोरण्यात यशस्वी झाले ते संभायलन संघाचे खेळाडू. संघाची धाव संख्या झाले 8. संघाची धाव संख्या 8. दिनेशचा पहिला षटक
मला वाटतं अवंत धावसंख्येच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या वाढत गेलेली होती आणि संघाची धावसंख्या स्थिर आली होती 8 धावसंख्येवर. मला वाटतं संघाची धावसंख्या 9. आपल्याला हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर मला वाटतं 42 टार्गेट ठेवलंय ते निवे खुर्द 11 संघाने. आणि हा संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलोय तो. हे बॉलर नेम काय? हे प्रकाश बॉलर नाव ऋतिक. हा ऋतिकचा पहिला चेंडू मला वाटतं निवे खुर्द 11 संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आला ऋतिकचा पहिला चेंडू सागर याला. संभाजीवन संघाचा कर्णधार सागर साप्ते फलंदाजी वर आहे. सागर स्ट्राइक वर आहे तो. सागर नॉन स्ट्राइकला आहे तो. कोण आहे तो? तुषार. कृपया सामन्याला वेळ लावू नका. कृपया त्वरित सामना चालू करायचा आहे. अंपायरने जरा सुद्धा वेळ देता कामा नये. आणि हा ऋतिकचा पहिला चेंडू चांगल्या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न पण काहीसा झेल या ठिकाणी सुटतोय. आणि एक धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय ते बेलारी संघाला. 10 संघाची धावसंख्या 10. आपल्याला हा सामना आपल्या पारड्यात पाडायचा असेल तर मला वाटतं 42 धावसंख्या पूर्ण पार करावी लागेल तर हा सामना आपल्या पारड्यात पडू शकतो. आणि म्हणून सुरुवातीपासून धुवाधार फटकेबाजीची आवश्यकता आहे संभाजीवन संघाला. पाहूया काय करतात ते. ऋतिकचा पुढील चेंडू. चला वेब चालू करा. आणि हा चांगल्या प्रकारे टोलला चेंडू तुषारच्या बॅट मधून. एक धावसंख्या पूर्ण केले. दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी ती सुद्धा पूर्ण करतायत. आणि 2 धावसंख्या पूर्ण झाल्यात त्या संभाजीवन संघाच्या. कृपया या ठिकाणी विशेष सूचना. सामना अंपायरने कमिटीकडे आणून द्यायचा आहे. कृपया अंपायरने या ठिकाणी लक्ष द्या. संघाची धावसंख्या 12. ऋतिकचा हा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. ऋतिकचा पुढे चेंडू तुषार याला. पाहूया तुषार काय करतो. आणि हा जातोय अवांतरच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या हलती ठेवतायत. एक धावसंख्या वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते ती संभाजीवन संघाला. आणि संघाची धावसंख्या झाली 13. ऋतिकचा हा अवांतर च्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये बेला संघाला. आणि हा पुढील चेंडू हा सुद्धा चांगल्या प्रकारे टोलवलाय. आणि हा चांगल्या प्रकारे टोलला. एक धावसंख्या पूर्ण केली. दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी करतात ते संभाजीवनचे खेळाडू. आणि 3 धावा पूर्ण केल्यात. चांगल्या प्रकारे या ठिकाणी रन बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल आपल्याला संभाजीवन संघाकडून. सागर साप्ते आणि तुषार साप्ते मैदानामध्ये संभाजीवन संघाचे नेतृत्व करताना. मला वाटतं ऋतिकचं थोडस महागडं षटक पाहायला मिळतंय ते निवे खुर्द 11 संघाला. आणि चांगलं षटक म्हणावं लागेल ते संभाजीवन संघाला. संघाची धावसंख्या झाली 16. संघाची धावसंख्या 16. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. संघाची धावसंख्या 16. आणि या ठिकाणी पुढे चेंडू आणि हा सुद्धा चोरण्याचा प्रयत्न परंतु एक धावसंख्या मिळते ती संभाजीवन संघाला. हे घेतली माने गांगोबा प्रतिष्ठान मायनवाडी फलंदाजी घेते. फलंदाजी घेते सांगितलं ना. याच्यानंतरचा ऋतिकचा पुढील चेंडू तुषार याला. आणि हा चांगल्या प्रकारे टोलचा चेंडू परंतु यष्टीचीच होतोय तो तुषार. चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली ऋतिक कडून. विशाल कदम कृपया व्यासपीठावर यायचा आहे. विशाल कदम. याच्यानंतर होणारा सामना गांगोबा प्रतिष्ठान मायनवाडी विरुद्ध आकारदेव निगवाडी आहे. याच्यामध्ये नाणेफेक जिंकलेले गांगोबा प्रतिष्ठान मायनवाडी यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तरी आकारदेव निगवाडी संघाने फलंदाज तयार करायचे आहेत. हा सामना झाल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी सामना चालू आहे. तिसरी षटक चालू.
एक बॉल बाकी आहे ऋतिकचा, एक बॉल बाकी आहे. दुसऱ्या षटकाच्या हा खेळ चालू. संघाची धाव संख्या झाली आहे ती 17. संघाची धाव संख्या 17. हे लिहून ठेवले आणि ऋतिकचा पुढील चेंडू. मला वाटतं 17 दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. संघाची धाव संख्या झाली 17. ऋतिकचा पुढील चेंडू सचिन याला आणि हा चांगला टोलण्याचा प्रयत्न, परंतु हा या ठिकाणी वाईट. अवांतरच्या स्वरूपामध्ये संघाला धाव संख्या मिळते. वाईटचा इशारा अंपायर करून संघाची धाव संख्या झाली 18. चांगल्या प्रकारे या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपामध्ये मंगलमूर्ती संघाला या संभाजीवन संघाला साथ मिळते अवांतरची. ऋतिकचा हा पुढील चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये आणि हा पुढे सचिन टोलला चेंडू. एक धाव संख्या पूर्ण करतायत ते सचिन आणि एक धाव संख्येवर समाधान मानावं लागते मंगळवारी संभाजीवन संघाला. नेवेकृत इलेव्हन संघाकडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सीमारेषेवर चेंडू जाऊन सुद्धा एक या धाव संख्येवर रोखण्यात यशस्वी होत आहेत ते नेवेकृत इलेव्हन संघाचे खेळाडू. चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण, त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर पाहायला मिळते संभाजी इलेव्हन संघाकडून. संघाची धाव संख्या झाली ती 19. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर थोडीशी षटकार चौकारांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला पाहिजे. संभाजी संघ आणि पुढील षटक संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलोय तो बॉलर नेम नितीन. निवेकृत इलेव्हन संघाचा राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. कृपया त्वरित निवेकृत इलेव्हन संघाच्या राखीव खेळाडूने या ठिकाणी यायचं आहे. नितीनचा पुढील चेंडू. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलो नितीन निवेकृत इलेव्हन संघाकडून आणि संभाजी इलेव्हन संघाकडून स्ट्राईकवर आहे ते सचिन. आणि पाहूया सचिन आपल्या संघासाठी काय करतात. आणि हा सुद्धा चांगला टोलला चेंडू आणि हा जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. सचिनच्या बॅट मधून निघाला हा पहिला चौकार. मला वाटतं षटकार चौकाराची आतषबाजी पाहायला पाहिजे आणि ती सुरुवात करतायत आपल्या बॅट मधून सचिन. मला वाटतं रात्रभर या ठिकाणी नमनाचा कार्यक्रम करून सुद्धा सकाळी या ठिकाणी उपस्थित झाले ते सचिन. संघासाठी भरीव कामगिरी करतायत सचिनच्या बॅट मधून निघाला हा चौकार. संघाची धाव संख्या झाली ते 23. जिंकण्यासाठी 42 कंपल्सरी चेस धावा असतील या सामन्यामध्ये. कंपल्सरी चेस धावा 42. तिसऱ्या षटकांचा पहिलाच चेंडू आणि हा पुढील चेंडू नितीन याचा सचिन याला. पाहूया काय करतो संभाजी इलेव्हन संघाकडून. चांगल्या प्रकारे धुवाधार फलंदाजीची सुरुवात करतोय तो सचिन. पहिल्या षटकामध्ये चौकार मारलाय. पहिल्याच चेंडूवर चौकार मारला तो सचिन याने. थोडासा विचलित करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला, परंतु नितीन स्वतः नावाजलेला पंचक्रोशीतील खेळाडू. चांगल्या प्रकारे गोलंदाजीचं प्रत्यक्ष त्याच्याकडून पाहायला मिळालंय. पाहूया नितीनचा पुढील चेंडू सचिन याला आणि हा सुद्धा टोलण्याचा चेंडू आणि हा या ठिकाणी टोळवला आहे सचिनने. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी करतायत आणि या ठिकाणी धाव संख्या पूर्ण केले. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी चौथी धाव संख्या घेण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण केला. 3 धावा पूर्ण केल्यात आणि 3 धाव संख्येवर समाधान मानावं लागते संभाजी संघाला. हे त्या बाजूला लाईनमन आहेत ना. धन्यवाद. 3 धावा पूर्ण केल्यात. मला वाटतं चौकार आणि ह्या 3 धावा चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी सचिन कडून. नितीनचा हा पुढील चेंडू थोडासा महागडे षटक पडताय ते निवेकृत इलेव्हन संघाला आणि संभाजी इलेव्हन संघासाठी चांगल्या प्रकारे या ठिकाणी धाव संख्या वाढती राहते. चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुखद धक्का मिळतो तो संभाजी इलेव्हन संघाला आणि नितीनचा पुढील चेंडू. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक नितीनचा पुढील चेंडू तुषार याला आणि हा सुद्धा टोलवला आणि फुल टॉस चेंडू आणि हा जातोय 4 धावा. हा सागरच्या बॅट मधून निघाला हा चौकार. संघाची धाव संख्या झाली 30. संघाची धाव संख्या 30. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. संघाची धाव संख्या 30. सागर साप्ते याने सुद्धा काल नावला स्वरूपाने या ठिकाणी झालेल्या नमनाच्या कार्यक्रमामध्ये मावशीचं काम करून प्रेक्षकांची मनं जिंकलेले सागर साप्ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमच्या क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी दणदणून सोडतात मैदान.
भव्य दिव्य असा काल या ठिकाणी नालासोबत यांनी कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी पूर्ण टीम या ठिकाणी कार्यक्रम करून आज या ठिकाणी सकाळी उपस्थित झाली आणि तरी सुद्धा त्यांचा या ठिकाणी परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. सागर साप्तेच्या बॅट मधून निघालेला हा चौकार, मला वाटतं स्ट्राईकवर असलेले सागर आणि नॉन स्ट्राईकवर असलेले सचिन चांगल्या प्रकारे भरीव कामगिरी करतात संभाजी संघासाठी. आणि हा नितीनचा पुढील चेंडू सागरसाठी आणि हा सुद्धा टोलण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा न समजला चेंडू आणि निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाले ते नितीन. सागरला चांगल्या प्रकारे चकवलेला चेंडू, पहिला चौकार देऊन सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाले नितीन. नितीनचा पुढील चेंडू, तिसरा षटकाचा खेळ चालू. संभाजी संघाचे धाव संख्या झाले 30 आणि नितीनचा पुढील चेंडू हा सुद्धा टोलवला आणि चांगल्या प्रकारे टोलवलाय आणि हा जातोय सीमारेषेच्या वर. झेलबाद काय आउट. चांगल्या प्रकारे या ठिकाणी टोलवले. स्कोर 30. चांगल्या प्रकारे या ठिकाणी टोलला चेंडू. एक चेंडू बाकी आहे. सागर साप्ते यांनी जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. मला वाटतं क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं या ठिकाणी पाहायला मिळाले. खिरुद 11 संघाकडून सीमारेषेवर झेलबाद होतोय तो सागर. मला वाटतं 30 धावा, मला वाटतं जिंकण्यासाठी 12 धाव संख्येची आवश्यकता. 7 बॉल, हा 7 बॉल 12 धावा. नितीनचा पुढील चेंडू सचिन याला पाहूया सचिन काय करतो. आणि हा आणि चांगल्या प्रकारे टोलवलाय आणि एक धाव संख्या पूर्ण केले. दुसरी घेण्याचा प्रयत्न तो सुद्धा पूर्ण करतायत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळेल सचिन कडून. आणि 2 धावा झाल्यात आणि तिसरी धाव संख्या घेण्याचा प्रयत्न ती सुद्धा पूर्ण झाले आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोल रथिंद विकेट पाहायला मिळाले ते सचिन कडून. 3 धावा मिळतात संघाला. 33 धावा झाल्यात. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निवाई खुर्द 11 संघाकडून. शेवटच्या ज्या चेंडूवर 1 धाव अपेक्षित होती त्या चेंडूवर 3 धावा मिळतात त्या संभाजी संघाला. मला वाटतं 9 धावांची आवश्यकता आहे ती संभाजी संघाला जिंकण्यासाठी. 6 चेंडू 9 धावा, 6 चेंडू 9 धावा कंपल्सरीचे सामना असेल. मला वाटतं मंगलमूर्ती बेलारी संघाचा आणि रामेश्वर स्फूर्त आमले संघाचा जो सामना झाला तसेच हा सुद्धा सामना रोमहर्षक असा होतोय पाहायला मिळतोय. दोन्ही सामने या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाले. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता कंपल्सरीचे सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कृपया सामना जराही न थांबवता विलंब न करता सामना सुरुवात करायची आहे. याच्यानंतर सुरू होणारा सामना गांगोळ प्रतिष्ठान मायनवाडी विरुद्ध आकारदे निगवाडी आहे. गांगोळ प्रतिष्ठान मायनवाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले असून कृपया आपला जो काही वॉर्मअप असेल तयारी असेल ते करून घ्यायची आहे. हा सामना झाल्यानंतर ताबडतोब तो सामना खेळला जाईल याची कृपया नोंद घ्या. शेवटचा या सामन्याचे षटक चालू आहे. आकारदे निगवाडी या संघाने आपले 2 फलंदाज तयार करायचे. तत्पूर्वी या ठिकाणी बॉल चेकिंग साठी पाठवायचे आहेत जेणेकरून आपला या ठिकाणी वेळ जाणार नाही. कमिटीला थोडस सहकार्य करा. आणि संघाचं अंतिम आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलो तो सचिन पवार बेलारी पंचक्रोशीतील नावाजलेले गोलंदाज. 6 बॉल 9 सचिनचा पहिला षटक आणि पहिला चेंडू संभाजी संघाला. आणि समोर आहे तो सचिन. सचिन विरुद्ध सचिन. संभाजी संघाकडून सोंबा 11 संघाकडून सचिन आणि निवे खुर्द 11 संघाकडून सचिन. हे बॉल द्या. आणि हा पहिला चेंडू चांगला बॅट टोलवलाय आणि हा जातोय फुलटा चेंडू घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चालवर फलंदाजी पाहिला सचिन कडून. किती धावा? हा धावा सांगतील ना किती? 2 धावा. 2 धावा. चांगल्या प्रकारे या ठिकाणी 35 धावा. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. सचिन सोंबा 11 कडून सचिन, नेवे खुर्द 11 कडून सचिन. सोंबा 11 संघाकडून सचिन, नेवे खुर्द 11 संघाकडून सचिन. दोन्ही वर्ग मित्र चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करतायत. आणि काही जण समजला चेंडू आणि हा जातोय 4 धावा.
चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळत आहे सोंबाई इलेव्हन संघाकडून. 3 पाहिजे 3. वाईट ना वाईट ना हा वाईट हा वाईट 5 धावा 5 धन्यवाद 2 धावा आहे सगळं वाईटचा आम्हाला धन्यवाद. 2 धावांची आवश्यकता सोंबाई इलेव्हन संघाला. सचिन विरुद्ध सचिन सोंबाई इलेव्हन विरुद्ध निवेखुर्द इलेव्हन संघाकडून. आणि या ठिकाणी चांगला बॅट टोला चेंडू सचिन कडून आणि चांगल्या प्रकारे सीमारेषेवर बॉल जातोय. चांगल्या प्रकारे क्षेत्र पाहायला मिळालं ते स्वप्नील कडून. सचिनच्या 2 धावा पूर्ण करतोय आणि सामना आपल्या पाड्यात यशस्वी झाले तर सचिन चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळेल सचिन कडून. या ठिकाणी विजय होतोय तो सोंबाई इलेव्हन संघ. सोंबाई इलेव्हन संघ या ठिकाणी विजय होतोय. निवेखुर्द इलेव्हन संघाला या ठिकाणी बॉल जमा करा. अंपायर हा बॉल घेतला तो घेतला अंपायरने. आता होणारा सामना अंपायर आता होणारा सामना गंगावा प्रतिष्ठान मायनवाडी विरुद्ध आकारदे निगुळवाडी